नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरहिरे वडगाव या दोन्ही गावच्या हद्दीत असलेल्या श्री लोणार बाबाच्या मंदिरात आलो आहोत। आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते वडगावकर आणि वावरहिरेकर अशी दोन्ही ग्रामस्थ आणि भाविक आज यात्रेचं नियोजन करण्यासाठी आहे। ही यात्रा केव्हा आहे, कसे कार्यक्रम आहेत आणि लोणार बाबाचा इतिहास काय आहे अशी विविध माहिती आज आपण दोन्ही गावच्या ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझं नाव तुषार अंबासे। तुषारजी, लोणार बाबा जो आपला आहे, बाबांचा इतिहास काय आहे बाबांचा आणि इतिहास कसं आगमन झाले इथं? बाबांचा इतिहास सांगायचं म्हटलं तर बाबा हे मूळचे पिपरी गावचे पिपरी गावचे। तिथून बाबा बिदालमध्ये गेले। बिदालमधून मेंढपाळ करत करत त्यांना म्हाताऱ्यातील ही जागा त्यांना पसंत पडली की बाबा ठीक आहे, आपण इथं स्थायिक होऊया। त्या हिशोबाने लोणार बाबा यांचं इथं आगमन झालं, इथं स्थायिक झाले। मग मला एक सांगा, आता तुम्ही बाबांचा इतिहास सांगितलेला आहे, आता किती वर्षापासून साधारण यात्रेचा इतिहास आहे? अंदाजे आमचे पंजोबा म्हणजे पंजोबांचं नाव काय तुमच्या? गोपाळा बाळा अंबासे। बर, त्यांच्यापासून अजून बरेच ठराविक लोक आहेत की बाबा कचरे वस्तीवले असतील, आमच्या वस्तीवले लोक, म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांची नावं मला काय माहित नाही। म्हणजे कचरे वस्ती आणि उंबाशी वस्ती, जठार वस्ती, असे लोक आहेत। म्हणजे कमीत कमी अंदाजे 100-125 वर्ष झाले असतील आपल्या यात्रा परंपरेला। आतापर्यंत यात्रा चालू आहे। बर, कशा पद्धतीची यात्रा असते? म्हणजे यात्रा म्हणजे तसं बघायला गेलं तर यात्रा आपली काय वेळेला कसं असतं, शासनकाठी असतात, काही वेळेला पालखी असते, काही वेळेला तर तुमचं कसं स्वरूप असतं ते? आता आपल्या लोणार बाबाला शासन काठीचा मान आहे। ती कुणाला आहे? ती संपूर्ण दर्जा आहे, फक्त परंपरेनुसार चालत आल्यामुळे। अगोदर त्या देवाचा आमचे पंजोबा गोपाळा बाळा करत होते, त्यानंतर आमचे आजोबा उत्तम गोपाळा करत होते, त्यानंतर आता तो मान माझ्याकडे आलेला आहे आणि आमच्या उस्तीवर दत्तात्रय अंबाशी असं त्यांच्याकडे म्हणजे पूजा करण्याचा मान, पूजा करण्याचा। तर परंपरेनुसार ते आपल्या इथून अंबाशी वस्तीवरून आपल्या घरून निघते शासन काठी देवाची मानाची। किती वाजता? साधारण 11 वाजता काठी निघते, ते इथे यायला 12 वाजते मंदिरात पोहोचायला। वाजत गाजत आपले वाजत गाजत जे काय परंपरेनुसार ढोल असेल, सनई असेल आणि बरेच लेझिम वगैरे त्या हिशोबात येते काठी, आगमन होते। आणि 11 नंतर मग आपल्या यात्रेला सुरुवात होते। 12 नंतर आपल्या 12 नंतर एक दुपारती होते। दुपारती झाल्यानंतर सवासणीचा कार्यक्रम असतो। सवासणीचा कार्यक्रम झाला की आपला गजमंडळाचा कार्यक्रम असतो। म्हणजे असे विविध कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी महाप्रसाद आणि भोजन असते। करमणुकीचे कार्यक्रम। धन्यवाद। नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। माझं नाव शिवाजी नामदेव कचरे। बर, आता तुषारने सगळा इतिहास सांगितला, काय आहे ते तुम्ही ऐकलेला आहे। आता प्रश्न पडतो की खरं तर आता तुमचा हा मंदिर परिसर बघितल्यानंतर खूप छान केलेला आहे, कसं तुम्ही नियोजन करता प्रत्येक वर्षी मंदिर परिसर विकास करण्यासाठी? हे पहिलं काय होतं, एक छोटस मंदिर होतं, दगडी बांधकामाचं छोटस मंदिर होतं। त्याच्यानंतर म्हणजे स्वतः मी, बाणंदा जटार आणि बापूराव कचरे आणि ओंबाशी वस्तीवले काय अशी ठराविक लोकांनी मिळून एक आपला मुंबईकराचा फंड असा स्थापन केला आहे आणि गावकऱ्यांनी यात्रा कमिटी स्थापन केली आणि त्याच्या नियोजनानं मग आम्ही एक पहिल्यांदा 30-35 लोक होतो की प्रत्येक वर्षाला 120 रुपये काढून असा फंड चालू केला। आणि तो फंड वाढत वाढत जाऊन मग नंतर त्या फंडाला आम्ही नाव दिलं की महादेवदारा विकास मंडळ। मग तो फंड आहे ना, आम्ही फक्त मंदिरासाठीच खर्च करतो, म्हणजे मंदिराचा विकास किंवा आजूबाजूचा काय परिसर असेल त्याच्यासाठीच। मग असे ह्या फंडातून हे लोणार बाबाचं मंदिराचं आम्ही रिनोव्हेशन केलं, सगळं जीर्णोद्धार केला आणि वरती महादेव मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला। दोन्ही समान हे करून दोन्ही परिसराचा विकास, दोन्ही मंदिराला समान निधी देऊन आम्ही त्याचा विकास केला। इकडं रस्ता नव्हता, तो राजकारणी फंडातून आम्ही म्हणजे जया भाऊने आम्हाला तो रस्ता पण दिला। बर, आता एक सांगा आप्पा, आतापर्यंत जो विकास केलेला आहे, पण अजून तुम्हाला भविष्यात काय वाटतं की अजून विकासात भर टाकायची आहे? असं भरपूर विकास करायचा आहे, तरी कुठली कुठली कामं हातात असावीत असं तुमचं नियोजित की ज्यांनी भाविकांनी मदत करावी, असं कुठली काम आहे ती तुमच्याकडे? जरा मंडप मोठा करायचा आहे, कट्टा बांधायचे, झाडं वगैरे लावायचे, अजून सुशोभीकरण करायचं आहे। म्हणजे अशी नियोजित कामं आहे जेणेकरून येण्या जाणाऱ्या रस्ता
किंवा वाट सुरू आहे हा. त्याला इथं येऊन एक असं वाटलं पाहिजे की बाबा ठीक आहे आपली हक्काची जागा अशी आपल्याला सोय करून ठेवायची त्यांनी लोणार बाबाचं दर्शन घ्यावं, 5-10 मिनिटं बसावं, बसावं. आणि बसल्यानंतर मन मोकळं व्हावं. मन मोकळं आणि एक निवांतपणा, शांततापणा, असं सगळ्याच गोष्टीतून म्हणजे तुमचं नियोजन आहे हळूहळू. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्ही हळूहळू करत आणल्या, अजून काही तुमचे नियोजित आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मागतराव कचरे. दादा प्रश्न तुमच्यासाठी आहे, की या वर्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठले कुठले कार्यक्रम आहेत आपले? सकाळपासून 11 वाजता कार्यक्रमची सायकल काढची निघते, तिथे 12 वाजता पोहोचते. बर. 12 वाजता पोहोचल्यानंतर तिथं सवासणीचा कार्यक्रम होतो, बर. महादेवाची दहीपूजा होते. त्याच्यानंतर आमचा विधी दुसरा बकऱ्याचा कार्यक्रम होतो. ते नंतर गजी मंडळ आमचे कुठले कुठले गजे मंडळ आहेत? कोकरेवाडी एक आहे, हा. लोणंद गिरवी आणि दडसवाडा, बर. असे 3 गावचे गजी मंडळ होते. गजे असतात. त्याच्यानंतर मग आमचा एक भोजनाचा कार्यक्रम चालू होतो, महाप्रसाद आणि नंतर मग करमणुकी. म्हणजे नंतर संध्याकाळी 9 वाजता करमणुकी. म्हणजे अशा पद्धतीने एक दिवसाचा याच कार्यक्रम होतो. बरं, आता या वर्षीची यात्रा किती तारखेला येते? 1 तारखेला 1 मे 2026 ला आपली यात्रा येते आणि या यात्रेचे हे कार्यक्रम. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. भगवान अगतराव कचरी. बर दादा, आता हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे, पण अजून यात्रेमध्ये काय बदल करावा किंवा काय नियोजित असावं, असं वेगळं काय असावं असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही बघता इतक्या वर्षाची आहे, खूप मोठी परंपरा तुम्ही जोपासलेली आहे यात्रेची आणि काळानुसार तुम्ही बदलत आहे, पण अजून काय वाटतं तुम्हाला की यात्रेतले कार्यक्रम बदलेला असावे, ते धार्मिक कार्यक्रम अजून काय वाढीव असावेत? धार्मिक कार्यक्रम हे काय म्हणजे नियमित असतात, नियमित आहे तेच कार्यक्रम आमच्या ज्या फंडाच्या किंवा लोकांच्या सहभागातून जे काम चालतं त्या पद्धतीचं आम्ही करत राहतो. आणि जात थोडं अपेक्षा बसतो आपण भरपूर करून तरी पण थोडं थोडं केलं तर एक 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 पूर्ण होत जाते. लोकांच्या सहभागातून बदल म्हणजे आपण आता जे नवीन चाललेत फॉरेन गौतम पाटील, राधा पाटील, हे जे अतिशय म्हणजे मोठे कार्यक्रम करण्यासाठी आता विषय काय, आता आपले. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी राजकुमार काशीनाथ जठार. बर, आज आपल्या लोणार बाबा यात्रेचं नियोजनाची मीटिंग पण आहे आणि योगा तुम्ही दर्शन घ्यायला मंदिरात आलेला आहे. खरं तर यात्रा 1 मेला भरत आहे आणि तुम्ही व्यवसाय काय करता? नोकरी करता आणि तुम्ही यात्रेला येता, पण ज्यावेळेला तुम्ही यात्रेला येता त्यावेळेस काय मनात विचार असतो की आपण गेलं पाहिजे यात्रेला? म्हणजे यात्रेला काय, गावाकडे येतानाच मला असं असतं की लोणार बाबाचं पहिलं दर्शन घ्यायचं, नंतर घरी जायचं. हे माझं नेहमीचं रुटीन असतं. आतापासून मी पुण्यावरून चाललोय, दर्शन घेणार मग घरी जाणार. ऍक्च्युली आज लग्न आहे लग्नासाठी तरी पण बाबांचं दर्शन घेणं एक श्रद्धा आणि मोठा आनंद असतो, तो मोठा आनंद असतो, मानसिक समाधान मिळतं त्यातून दर्शन घेतल्यानंतर. आणि यात्रेला आल्यानंतर तर अजून द्विगुणित होतं ते. द्विगुणित होतं. बाबांचा आशीर्वाद मिळायला आपल्याला हो. आणि वर्षभर आपल्याला दिवशीद्वारी निश्चित. धन्यवाद. पुन्हा प्रश्न विचारतो, काय यात्रेच्या निमित्ताने सांगता? असं वाटतं की पूर्वीच्या परंपरेनुसार जी यात्रा चालत आली आहे ती अजूनही मोठी व्हावी आणि सर्व भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, करमणुकीच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. जे जे आहेत आपल्या यात्रा कमिटीनं जे कार्यक्रम आहेत सर्व कार्यक्रमाचा करमणूक सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. परिसरातील आहेत, परिसराच्या बाहेर लोक असतील, पुणे मुंबईला लोक असतील, या सर्वांनी. आणि विशेष म्हणजे आमचे जेवढे पण बाहेर लोक आहेत, पुण्याला असो, मुंबईला असो किंवा अदर कुठेही असो, ते सगळेजण फॅमिलीसह सगळेजण येतात. हां, त्या बाबांच्या दर्शनासाठी सगळेजण येतात. धन्यवाद. आमची यात्रा खरं तर या संदर्भात आज आपण सर्व वाघोरे रेकर आणि वडगावकर ग्रामस्थांशी बोललेलो आहोत. सर्वांनी लोणार बाबाची यात्रेची माहिती दिलेली आहे, इतिहास सांगितलेला आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. लोणार बाबाच्या नावानं